आज 12/6/2022ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 3/4/1991. मुरलीचे शीर्षक आहे सर्व हदींमधून निघून बेहदचे वैरागी बना. आज कल्पानंतर पुन्हा मिलन साजरे करण्यासाठी सर्व मुले आपल्या साकारी प्रिय घरी मधुबनमध्ये पोहोचले आहेत. साकारी वतनाचे प्रिय घर मधुबनच आहे, जिथे पिता आणि मुलांचा आत्मिक मेळा भरतो. मिलन मेळा असतो तर सर्व मुले मिलन मेळ्यामध्ये आले आहेत. हा पिता आणि मुलांचा मिलन मेळा फक्त संगमयुगावर आणि मधुबनमध्येच आहे. म्हणूनच सर्व धावत मधुबनमध्ये पोचले आहात. मधुबन बापदादांचे साकार रूपातही मिलन करवते आणि त्याचबरोबर सहज आठवणीद्वारे अव्यक्त मिलनसुद्धा करवते. कारण मधुबन भूमीला आत्मिक मिलनाची साकार रूपामध्ये मिलनाच्या अनुभूतीचे वरदान मिळालेले आहे. वरदानी भूमी असल्यामुळे मिलनाचा अनुभव सहज करता. इतर कोणत्याही ठिकाणी ज्ञानसागर आणि नद्यांचा मिलनमेळा होत नाही. सागर आणि नद्यांच्या मिलनमेळ्याचे हे एकच स्थान आहे. अशा महान वरदानी भूमीत आलो आहोत असे समजता का? तपस्या वर्षामध्ये, विशेष या कल्पामध्ये सर्वप्रथम भेटणाऱ्या मुलांना गोल्डन चान्स मिळाला आहे. किती लकी आहेत. तपस्येच्या सुरुवातीलाच नवीन मुलांना एक्स्ट्रा बळ मिळाले आहे. तर सुरुवातीलाच हे एक्स्ट्रा बळ नंतर पुढे जाण्यासाठी मदतगार बनेल. म्हणून नवीन मुलांना ड्रामाने सुद्धा पुढे जाण्याचा सहयोग दिला आहे. म्हणून ही तक्रार नाही देऊ शकणार की आम्ही तर शेवटी आलो आहोत. नाही, तपस्या वर्षाला सुद्धा वरदान मिळालेले आहे. तपस्या वर्षामध्ये वरदानी भूमीवर येण्याचा अधिकार मिळाला आहे, चान्स मिळाला आहे. हे एक्स्ट्रा भाग्य कमी नाही. या वर्षाचे, मधुबन भूमीचे आणि स्वतःच्या पुरुषार्थाचे 3 वरदान विशेष तुम्हा नवीन मुलांना मिळालेले आहेत. तर किती लकी झालात. एवढ्या अविनाशी भाग्याचा नशा सोबत ठेवायचा आहे. फक्त इथपर्यंत नशा राहू नये, परंतु अविनाशी पिता आहे, अविनाशी तुम्ही श्रेष्ठ आत्मे आहात. तर भाग्य पण अविनाशी आहे. अविनाशी भाग्याला अविनाशी राहू द्या. सहज अटेन्शन म्हणजेच लक्ष देण्याची गोष्ट आहे. टेन्शनवाले अटेन्शन नाही, सहज अटेन्शन असावे. आणि अवघड आहे तरी काय, माझा बाबा जाणला मानला, जे जाणले मानले अनुभव केले, अधिकार प्राप्त झाला. मग अवघड काय आहे. फक्त एकच, माझा बाबा हा अनुभव होत राहावा, हेच संपूर्ण ज्ञान आहे. एक बाबा शब्दामध्ये संपूर्ण आदी मध्य अंताचे ज्ञान सामावलेले आहे. कारण बीज आहे ना, बीजामध्ये तर संपूर्ण झाड सामावलेले असते. विस्तार विसरू शकतो, परंतु सार एक. बाबा शब्दही लक्षात राहणे अवघड नाही, नेहमी सहज आहे ना. कधी सहज कधी अवघड नाही. नेहमी बाबा माझे आहेत की कधी कधी माझे आहेत. जेव्हा नेहमी बाबा माझे आहेत तर आठवणसुद्धा सहज आहे, काही अवघड गोष्ट नाही. भगवान म्हटले तुम्ही माझे आणि तुम्ही म्हटले तुम्ही माझे, तर मग काय अवघड आहे. म्हणूनच विशेष नवीन मुलांनो, आता अजून पुढे चला. पुढे जाण्याचा चान्स आहे. अजून फायनल समाप्तीचा बिगुल वाजलेला नाही. म्हणून उडा आणि दुसऱ्याला सुद्धा उडवत चला. याची विधी आहे. वेस्ट म्हणजे व्यर्थला वाचवा. बचतीचे खाते, जमेचे खाते वाढवत चला.
कारण 63 जन्मापासून बचत केली नाही, परंतु गमावले आहे. सर्व खाते व्यर्थ गमावून संपवून टाकले आहेत. श्वासाचा खजिना गमावला, संकल्पांचा खजिना सुद्धा गमावला, वेळेचा सुद्धा खजिना गमावला, गुणांचा सुद्धा खजिना गमावला, शक्तींचा खजिना सुद्धा गमावला, ज्ञानाचा खजिना सुद्धा गमावला. किती खाती रिकामी झाली. आता या सर्व खात्यांना जमा करायचे आहे. जमा करण्याची वेळ सुद्धा आताच आहे आणि जमा करण्याची विधी सुद्धा बाबांद्वारे सहज मिळत आहे. विनाशी खजिना खर्च केल्याने कमी होतो, खुंटतो आणि हे सर्व खजिने जेवढे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी शुभवृत्तीने कार्यामध्ये लावाल तेवढा जमा होत जाईल, वाढत जाईल. इथे खजिन्यांना कार्यामध्ये लावणे हीच जमा करण्याची विधी आहे. तिथे ठेवणे ही जमा करण्याची विधी आहे आणि इथे वापरणे ही जमा करण्याची विधी आहे. फरक तर आहे. समयाला स्वतःप्रती अथवा दुसऱ्यांप्रती शुभ कार्यामध्ये लावा तर जमा होत जाईल. ज्ञानाला कार्यामध्ये लावा. असेच गुणांना, शक्तींना जेवढे वापराल तेवढे वाढेल असा विचार करू नका. ज्याप्रमाणे ते लॉकरमध्ये ठेवतात आणि समजतात की खूप जमा आहे, असेच तुम्ही सुद्धा विचार करा. माझ्या बुद्धीमध्ये ज्ञान खूप आहे, गुणसुद्धा माझ्यामध्ये भरपूर आहेत, शक्तीसुद्धा खूप आहेत. कुलूप बंद करून ठेवू नका, वापर करा. तर समजले जमा करण्याची विधी काय आहे? कार्यामध्ये लावणे. स्वतःसाठी सुद्धा वापर करा, नाहीतर लूज म्हणजेच हरवून जातील. काही मुले म्हणतात की सर्व खजिने माझ्यामध्ये भरपूर सामावलेले आहेत, परंतु खजिने सामावलेले असण्याची निशाणी काय आहे? सामावलेले आहेत म्हणजे जमा आहेत, तर त्याची निशाणी आहे स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी वेळेवर कार्यामध्ये यावेत. कार्यामध्ये आलेच नाहीत आणि म्हणाल खूप जमा आहे, खूप जमा आहे, तर याला यथार्थ जमा करण्याची विधी म्हणता येणार नाही. म्हणून जर यथार्थ विधी नसेल तर वेळेवर संपूर्णतेची सिद्धी पण मिळणार नाही. धोका मिळेल, सिद्धी नाही मिळणार. गुणांना, शक्तींना कार्यांमध्ये लावा तर वाढत जाईल. तर बचतीच्या विधीला, जमा करण्याच्या विधीला वापरा. मग व्यर्थचे खाते स्वतःच परिवर्तन होऊन सफल होऊन जाईल. ज्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये हा नियम आहे की जेवढे पण तुमच्या जवळ स्थूल धन आहे तर त्याच्यासाठी म्हणतात दान करा, सफल करा तर वाढत जाईल. सफल करण्यासाठी किती उमंग व उत्साह वाढवतात. भक्तीमध्ये सुद्धा. तर तुम्ही सुद्धा तपस्या वर्षामध्ये फक्त एवढेच चेक करू नका की व्यर्थ किती घालवले. व्यर्थ घालवले ती वेगळी गोष्ट आहे, परंतु हे चेक करा की सफल किती केले. जे सर्व खजिने सांगितले, गुणसुद्धा बाबांची देण आहे. माझा हा गुण आहे, माझी शक्ती आहे, हे स्वप्नामध्ये सुद्धा चूक करू नका. ही पित्याकडून मिळालेली देणगी आहे. तर ईश्वरीय देणगीला, परमात्म देणगीला माझे मानणे हे महापाप आहे. काही वेळा काही मुले साधारण भाषेमध्ये विचारसुद्धा करतात आणि बोलतात सुद्धा की माझ्या या गुणाला वापर केले जात नाही. माझ्यामध्ये ही शक्ती आहे, माझी बुद्धी खूप चांगली आहे, याचा उपयोग केला जात नाही. माझी कुठून आली? माझी म्हटले आणि खराब झाली. भक्तीमध्ये सुद्धा ही शिकवणूक 63 जन्मांपासून देत आले आहोत की माझे मानू नका, तुझे माना. परंतु तरी सुद्धा मानले नाही. तर ज्ञानमार्गामध्ये सुद्धा म्हणायचे तुझे आणि मानायचे माझे. हा धोका इथे चालणार नाही. म्हणून प्रभू प्रसादाला माझे मानणे हा अभिमान आणि अपमान करणे आहे. बाबा बाबा शब्द कधीही विसरू नका. बाबांनी शक्ती दिली आहे, बुद्धी दिली आहे. बाबांचे कार्य आहे, बाबांचे सेंटर आहे.
बाबांच्या सर्व वस्तू आहेत असे समजू नका. माझे सेंटर आहे, आम्ही बनवले आहे, आमचा अधिकार आहे. आमचे शब्द कोठून आला? तुमचे आहे काय? गाठोडे सांभाळून ठेवले आहे का? काही मुले असा नशा दाखवितात की आम्ही सेंटर बनवले आहे, तर आमचा अधिकार आहे. परंतु बनवले कोणाचे सेंटर? बाबांचे सेंटर आहे ना. तर जेव्हा बाबांना अर्पण केले तर तुमचे कोठून आले? माझे कोठून आले? जेव्हा बुद्धी बदलते तेव्हा म्हणतात माझे आहे. माझेनेच खराब केले, पुन्हा मेले म्हणजेच खराब व्हायचे आहे का? जेव्हा ब्राह्मण बनले तर ब्राह्मण जीवनाचा पहिला वायदा बाबांना कोणता केला आहे? नव्यांनी वायदा केला आहे की जुन्यांनी केला आहे? नवीन पण आता जुने होऊन आले आहात ना. निश्चय बुद्धीचा फॉर्म भरून आले आहात ना. तर सर्वांचा पहिला वायदा आहे. तन, मन, धन आणि बुद्धी सर्व तुमचे. हा वायदा सर्वांनी केला आहे. आता वायदा करणार असाल तर हात उचला. जे समजतात की भविष्यासाठी काहीतरी ठेवावे लागेल. सर्व काही बाबांना कसे द्यायचे? काहीतरी शिल्लक ठेवावे लागेल. जे समजतात की हे समजूतदारपणाचे काम आहे ते हात वर उचला. काही शिल्लक ठेवले आहे? पहा, पुन्हा असे म्हणू नका की आम्हाला कुठे कुणी पाहिले. एवढ्या गर्दीमध्ये कोण पाहणार? बाबांजवळ तर टीव्ही खूप स्पष्ट आहे, त्याच्यापासून लपू शकत नाही. म्हणूनच विचार करून थोडे ठेवायचे असेल तर ठेवा. पांडव काय समजता? थोडे ठेवायला पाहिजे? चांगल्या रीतीने विचार करा. ज्यांना थोडे काही सांभाळून ठेवायचे आहे त्यांनी आताच हात वर उचला तर वाचाल. नाहीतर ही वेळ, ही सभा, हे तुमचे हात हलवणे, हे सर्व टीव्हीमध्ये दिसेल. कधीही माझेपणा ठेवू नका. बाप म्हटले आणि पाप संपले. बाबा नाही म्हटले तर पाप होऊन जाते, पापाच्या अधीन होतात. मग बुद्धी कामच करत नाही. किती पण समजवा, म्हणतील नाही हेच बरोबर आहे, हे तर होणारच आहे, हे तर करायचेच आहे. बाबांना सुद्धा दया वाटते, कारण त्यावेळी पापांच्या अधीन असतात. बाबांना विसरल्याने पाप होऊन जाते आणि पापाच्या अधीन झाल्यामुळे जे बोलतात, जे करतात ते स्वतःही समजत नाहीत की आपण काय करत आहोत. कारण परवश असतात. तर नेहमी ज्ञानाच्या स्मृतीमध्ये राहा. पापांच्या जोशामध्ये येऊ नका. मध्ये मध्ये अशी मायेची लहर येते. तुम्ही नवीन मुलांनी या गोष्टींपासून सांभाळून राहा. माझे मध्ये जाऊ नका. थोडे जुने झाले की नंतरही माझे ची माया खूप येते. माझा विचार, बुद्धीच माझी नाही म्हणजेच बाबाची झाली. तर माझा विचार कोठून आला? तर समजलं. जमा करण्याची विधी काय आहे? कार्यामध्ये लावणे. सफल करा. आपल्या ईश्वरीय संस्कारांना सुद्धा सफल कराल तर व्यर्थ संस्कार स्वतःच निघून जातील. ईश्वरीय संस्कारांना कार्यामध्ये लावले नाही तर ते लॉकरमध्येच राहतात आणि जुने संस्कारच काम करत राहतात. काही जणांची सवय असते की बँकेमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवण्याची. खूप चांगले कपडे असतील, पैसे असतील, वस्तू असतील तरी सुद्धा उपयोग मात्र जुन्याचाच करतील. जुन्या वस्तूंसोबत त्यांना प्रेम राहते आणि कपाटातील वस्तू कपाटामध्येच राहून जातात आणि ते जुन्यासोबतच निघून जातील. तर असे करू नका. जुन्या संस्कारांचा उपयोग करत राहा आणि ईश्वरीय संस्कार बुद्धीच्या लॉकरमध्ये ठेवा, नाही कार्यामध्ये लावा. सफल करा. तर हा चार्ट ठेवा की सफल किती केले. सफल करणे म्हणजे वाचवणे किंवा वाढविणे. मनसाद्वारे सफल करा, वाणीद्वारे सफल करा, संबंध संपर्काद्वारे, कर्माद्वारे, आपल्या श्रेष्ठ संगतीद्वारे, आपल्या अतिशक्तिशाली वृत्तीद्वारे सफल करा. असे नाही की माझी वृत्ती तर चांगली आहे, परंतु सफल किती केले. माझे संस्कार तर आहेतच शांत,
परंतु सफल किती केले, कार्यामध्ये लावले, तर ही विधी धारण केल्याने संपूर्णतेची सिद्धी सहज अनुभव करत राहाल. सफल करणे ही सफलतेची किल्ली आहे. तर समजलात काय करायचे आहे? फक्त स्वतःवरतीच खुश राहू नका. मी तर खूप चांगली गुणवान आहे, मी खूप चांगले भाषण करू शकते, मी खूप चांगली ज्ञानी आहे, योगसुद्धा माझा खूप चांगला आहे. परंतु चांगले आहे तर उपयोग करा ना, त्याला सफल करा. सहज विधी आहे, कार्यामध्ये लावा आणि वाढवा. मेहनतीशिवाय वाढत जाईल आणि 21 जन्म आरामामध्ये खात राहाल. तिथे मेहनत करण्याची गरज नाही. विशाल सभा आहे, अर्थात ओम शांती भवनाचा हॉल एकदम गच्च भरला. म्हणून काहींना खाली मेडिटेशन हॉल छोट्या हॉलमध्ये बसावे लागले. हॉल छोटा झाला. शास्त्रांमध्ये तुमचे जे यादगार आहे त्यामध्ये पण गायले आहे. प्रथम ग्लासमध्ये पाणी भरले, पुन्हा त्यातून घागरीमध्ये टाकले, पुन्हा घागरीतून तलावामध्ये टाकले, तलावातून नदीमध्ये टाकले, शेवटी गेले कुठे? सागरामध्ये. तर हीच सभा अगोदर हिस्ट्री हॉलमध्ये भरली, मग मेडिटेशन हॉलमध्ये भरली, आता ओम शांती भवनमध्ये भरत आहे. आता पुन्हा कुठे भरेल? परंतु याचा अर्थ असा नाही की साकार मिलनाशिवाय अव्यक्त मिलन करू शकत नाही. अव्यक्त मिलन करण्याचा अभ्यास वेळेनुसार वाढणारच आहे आणि वाढवायचाच आहे. हे तर सर्व दादींनी दयाळू बनून तुम्हा सर्वांवरती विशेष दया केली आहे, नव्या मुलांवर. परंतु अव्यक्त अनुभवाला वाढवा, हाच वेळेवर कार्यामध्ये येईल. पहा, नवीन येणाऱ्या मुलांसाठीच बापदादा हा विशेष साकारमध्ये मिलनाचा पार्ट आतासुद्धा बजावत आहे. परंतु हे सुद्धा कधीपर्यंत? सर्व खुशराजी आहात, संतुष्ट आहात, बाहेर राहण्यामध्ये सुद्धा संतुष्ट आहात. हा सुद्धा ड्रामामध्ये पार्ट आहे. जर म्हणता संपूर्ण आबू आमचा होईल, तर तो कसा होईल? प्रथम तुम्ही पाऊल तर ठेवा, मग आता जे धर्मशाळा नाव आहे ते आपले होऊन जाईल. पहा, परदेशामध्ये आता असे होऊ लागले आहे. चर्च एवढे चालत नाहीत, तर बीकेंना दिली आहेत. जी अशी मोठमोठी स्थाने आहेत, चालत नाही तर ऑफर करतात ना. तर ब्राह्मणांचे पाऊल जागोजागी पडत आहेत. यामध्ये सुद्धा रहस्य आहे. ब्राह्मणांना राहण्याचा ड्रामामध्ये पार्ट मिळालेला आहे. तर सर्वच जेव्हा आपले होईल तेव्हा काय करणार? स्वतःच ऑफर करतील, तुम्ही सांभाळा, आम्हाला सुद्धा सांभाळा, आश्रमसुद्धा सांभाळा. ज्यावेळी जो पार्ट मिळेल त्याच्यामध्ये राजी राहून पार्ट बजावत राहा. अच्छा, चारी दिशांचे सर्व मिलन करणारे, ज्ञान रत्न धारण करणाऱ्या चात्रक आत्म्यांना आकार रूपामध्ये किंवा साकार रूपामध्ये मिलनमेळा करणारे श्रेष्ठ आत्म्यांना, नेहमी सर्व खजिन्यांना सफल करून सफलता स्वरूप बनणाऱ्या आत्म्यांना, नेहमी माझा बाबा आणि कोणताही हदचा माझेपणा अंश मात्र सुद्धा न ठेवणारे अशा बेहदच्या वैरागी आत्म्यांना, प्रत्येक वेळी विधीद्वारा संपूर्णतेची सिद्धी प्राप्त करणाऱ्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. दादींसोबत नेहमी कोणते नवीन दृश्य असायला पाहिजे ना. हे सुद्धा ड्रामामध्ये नवीन दृश्य होते, ज्याची पुनरावृत्ती झाली. हा विचार केला होता का की हा हॉलसुद्धा छोटा पडेल? नेहमी एक दृश्य कधी चांगले वाटत नाही, कधीतरीचे दृश्य चांगले वाटते. ही सुद्धा एक आत्मिक रोनक आहे. या सर्व आत्म्यांचा संकल्प पूर्ण होणार होता, म्हणूनच हे दृश्य झाले. इथून परवानगी दिली, भले या. तर काय करणार? आता तर नवीन अजून वाढणार आहेत आणि जुने तर जुने झाले. ज्याप्रमाणे उत्साहामध्ये आले आहात
त्याप्रमाणे स्वतःला सेट केले आहे. हे चांगले केले आहे. विशाल तर होणारच आहे, कमी तर होणार नाही. जेव्हा विश्व कल्याणकारीचे टायटल आहे तर विश्वापुढे हे तर काहीच नाही. वृद्धीही होणार आहे आणि विधीसुद्धा नवीन होणार आहे. काही ना काही तरी विधी होत राहणार आहे. आता वृत्ती शक्तिशाली होईल. तपस्येद्वारे वृत्ती शक्तिशाली होऊन जाईल. मग वृत्तीद्वारे स्वतःच आत्म्यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होईल. अच्छा, तुम्ही सर्व सेवा करून थकत तर नाहीत ना? मौजेत आहात? मौजच मौज आहे. अच्छा, आजच्या मुरलीचे वरदान आहे, श्रेष्ठ कर्माद्वारे आशीर्वादांचा स्टॉक जमा करणारे चैतन्य दर्शनीय मूर्त भव. श्रेष्ठ कर्माद्वारे आशीर्वादांचा स्टॉक जमा करणारे चैतन्य दर्शनीय मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, जे पण कर्म कराल त्यामध्ये आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद द्या. श्रेष्ठ कर्म केल्याने सर्वांचे आशीर्वाद स्वतःच मिळतात. सर्वांच्या मुखातून निघते की हे तर खूप चांगले आहेत. वाह, त्यांचेच कर्म यादगार बनतात. भले कोणतेही काम करा, परंतु खुशी घ्या आणि खुशी द्या. आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद द्या. जर आता संगमयुगात आशीर्वाद घ्याल आणि द्याल, तेव्हा तुमच्या जडचित्रांद्वारेही आशीर्वाद मिळत राहतील आणि वर्तमानामध्ये सुद्धा चैतन्य दर्शनीय मूर्त बनाल. बोधवाक्य आहे, सदैव उमंग उत्साहामध्ये रहा तर आळस संपून जाईल. अच्छा, ओम शांती.